थँक्यू सो मच. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. आकाश, थोडंसं घाई करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल ही विनंती. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज आकाश तयार. अनिकेत न्यू बॅटर आणि करण ही सलामीची जोडी टीम जॉय 11 RCC पहारे संघाकडून पोहोचतीये. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, उडवले गेले चेंडूला. दिशा तर दिली आहे, फटका फसलाय की काय? येस, डेफिनेटली फटका फसतोय. विकेट होईल पतन, परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. मनामध्ये ध्यास करू साऱ्यांचा विकास. आमच्या दादा सारखा कोणी असा झाला ना होणार ना. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. आराम सनीलेची सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाज. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय आणि अर्थातच समाजसेवक निलेशजी सांबरे साहेबांचं गीत आपण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र ऐकतोय, ज्यांच्या नावानं आपल्याला प्रेक्षकांकरिता एक स्टँड पाहायला मिळतोय. माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे साहेब स्टँड, संस्थापक अध्यक्ष जिजाऊ संस्था महाराष्ट्र राज्य स्टँड. आपल्याला गेले 3 वर्ष या स्पर्धेला त्यांचा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. याही वर्षी तो भव्य दिव्य स्टँड आणि रेलिंग्स आहेत त्याच्यामध्ये. प्रेक्षकाच्या सावलीमध्ये बसून निलेशजी भगवान सांबरे स्टँडच्या सावलीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद लुटताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज आकाश इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं, व्हेरिएशन दर्शवायचं होतं, स्ट्रॉंगली अपील करायच्या नादामध्ये इथे चेंडू कलेक्ट करायला विसरून गेले आणि त्याचा फायदा घेत एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 1 या अंकावर धावफलक लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र मिळते. आपण पाहताय चला घाई करा, थोडंसं घाई करणं इथून मात्र बंधनकारक टीम सागरोली. चला आज फायनल खेळवायची आपल्याला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे, ठाऊक आहे. खेळाडूंनाही विनंती आहे की गोलंदाजांनी दर्शवलेल्या जागेवर जाऊन तुम्ही लगेच पोचायचं आहे तिथं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खंडून काढतायत या चेंडूला. अक्रॉस द लाईन चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक करतोय चूक. सिंगल मिळेल डबलच्या प्रयत्नामध्ये आणि कलेक्शन बिघडलं गेलंय. गोलंदाजाच्या बॅकअपला तिथे तरी कोणी नव्हतं. गोलंदाज एकटा कदाचित हा किल्ला लढवत होता, ती जागा लढवत होता. त्याच्या बॅकअपला पोहोचणं गरजेचं होतं आणि कदाचित मैदानाच्या आतमधलं चित्र असं पाहता असं वाटत होतं की स्ट्राईकच्या दिशेनं फेक करणं गरजेचं होतं. 2 धावा मिळतात, धावसंख्या 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज आकाश तयार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत, यावेळेस उडवला गेलाय, दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. हाही ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू सो मच. याचा मी तुमच्यापर्यंत पोहोचू. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये चेंडू येणं गरजेचं होतं. फेकी तर झाली आहे, काय घडेल पण पंचांचा इशारा. वाईट +1 टोटली 2 धावा इथून मात्र अंकित होत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. हे संपूर्ण आमचं मैदान जे सजवलं गेलं आहे मी तुमच्यापर्यंत जरूर पोचवीन. गोलंदाज तयार. इस्टांच्या वरून डिलिव्हर होणारा हा चेंडू निर्धाव फेकी करीत आहे.
षटक संपुष्टाच्या बेतावर येऊन ठेपलंय, कारण चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही बाकी. अंतिम चेंडूवर प्रहार केलाय, उडवला गेलाय चेंडूला. फटका फसलाय की काय की झेल ड्रॉप होतोय. झेल ड्रॉप होताना आपण इथून मात्र पाहिलाय. बॅकअपला पोहोचेल खेळाडू तिथपर्यंत धावा कन्वर्ट केल्या जातील किती, तर नक्कीच 2 धावा इथून मात्र मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 या अंकावर धावफलक. संपूर्ण आमचं हे मैदान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आणि हे बालचंद्र क्रीडांगण न राहता तर एक संपूर्ण स्टेडियम लुक या मैदानाला आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्टेडियम लुक देण्याचं काम केलंय कोणी, तर आमचे आकाशजी भोईर, जे दिवई आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपरायटर आहेत. महाराष्ट्रातील अनेक फेमस राजकारणी असू द्या अथवा समाजकारण असू द्या, त्यांच्या सर्व शुभ कार्यामध्ये त्यांचं मंडप डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि निलेशजी सांबरे साहेबांवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. सांबरे साहेब स्वतः म्हणाले होते की या व्यक्तिमत्वाला आपण सातत्यानं पाठबळ दिलं आहे, आणि आज नावलौकिक इथून मात्र कमवताना इथून मात्र आकाश भोई. आणि ओहो हो, पंचांनी मागणी केली गेली आहे. बॅटरने गेली आहे का? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद असणार आहे. आमचा निलेश सांबरे आप्पा खरा समाजसेवक हाय. 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 डेफिनेटली निलेशजी सांबरे साहेबांचं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. न्यू बॅटर अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अथर्व शैलेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक इथून मात्र दुसरा हाताळण्याकरिता पहिलाच बॉलचा विचार जर का आपण केला तर विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला वाईट बॉल पाहायला मिळाला. आणि ऑफिशियल पहिला चेंडू जर का आपण बघितला तर विकेटचं पतन होताना इथून मात्र आपण पाहिलंय. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक स्थिरावताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यार. धाव फेक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. चेंडू संपतायत 2, धावसंख्या 14. गोलंदाज शैलेश तयार. खूप सारा बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. आणि नो +1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील. आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 16-16. हा चेंडू नो पडलाय, मग फ्री हिट डेफिनेटली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि फ्री हिट आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 16-16. फ्री हिटच्या चेंडूवर कशा पद्धतीने इथून मात्र काम केलं जाईल, कशा पद्धतीने इथून मात्र कार्य केले जाईल, कशा पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट केले जातील.
पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत. यावेळेस चेंडूला सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये इथून. मात्र फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे तसं स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाहीये जॉय 11 RCC पारे संघाच्या बॅटरला. विनंती असेल जेवढेही संघ इथून मात्र क्वालिफाय झालेत ते जर ऐकत असतील तर ठीक 3 वाजता क्वालिफायर झालेल्या टॉप 3 टॉप 4 मध्ये नाव कमावलेल्या सर्व संघांनी ठीक 3 वाजता आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. या गोष्टीची पण नोंद घ्या. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवणारा हा चेंडू सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही की मिळेल. आणि 2 धावा अक्षरशः जवळून जवळून चोरल्या तिथे मात्र साखरोलीकरांच्या समोरून 2 धावा मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 19 या अंकावर दुसऱ्या षटकातील चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. पॉवरफुल स्ट्रोक यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळते आपण पाहत आहे. हॅलो गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस उडवल्या गेलाय चेंडूला. दिली गेली आहे दिशा. माननीय सन्माननीय निलेश जाधव गुरव स्टँडला सलामी देणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. षटक संपलाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. षटक संपलाय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचतीये. ती म्हणजे 26-26 या अंकावर आपण पाहताय. जय बजरंग चषक आणि या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं रोख रक्कमचं पारितोषिक दिलंय स्वर्गीय रमाकांत सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री करण रविकांत भोईर यांच्याकडून आम्हाला इथे मिळालंय. त्यानंतर द्वितीय चेक चेक आणि थोडंसं टेक्निकल इश्यू आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे षटकाराच्या बढतीनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावला गेलाय. झेलला आहे इथून मात्र संधी. ड्रॉप होताना झेल पाहायला मिळतोय आणि धावा मिळत आहेत तरी किती. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात. 1 धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरस. एक धाव पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र रनआउटची विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा.
जय बजरंग चषक 2024-25 हा थरार आपण इथून मात्र अनुभवताय. तब्बल चेंडू संपलेत 3 धावसंख्या 33 या अंगावर धावफलक. जसं इनिंग ब्रेक होईल आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. या स्पर्धेकरिता नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पंचांचंही हात आकाशाच्या दिशेनं. विकेट होईल बदन परतावा लागेल यावच बॅटरला. बॅक 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 टू डगआउट. तोय असीमला आणले गेले. तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळतीय. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. धावफलक जाऊन पोचतं ते म्हणजे 34 या अंकावर. चेंडू संपतात 5 अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. आणि यावेळेला दांडी दांडी गुली करणारा हा चेंडू. विकेटचं पतन फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या असलेला आपण इथून मात्र पाहत आहे. 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 विजयाकरिता 35 धावसंख्येचा आव्हान इथे मात्र या स्पर्धेला नुकताच सन्मानाने इतिहासाचे महापेग त्यांच्याकडे सातत्याने पाहायला मिळतात. सामाजिक क्षेत्रातील जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ते कामे पुढील प्रमाणे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वयवाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहे. युवकांना करण्यात आलेला आहे. आपण पाहताय गरजू वाटसरूंना मोफत आंघोळीची व्यवस्था इथे मात्र करण्यात आलेली आहे. त्याला टीम साईराज कोशिंबे आणि सूर्यानगर टॉपसाठी तदनंतर अपंग बांधवांना इतर गरजूंना साहित्य मोफत देण्यात आलेलं आहे. शेलागाव परिसरातील सर्व सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्यांची जबाबदारी सांभाळून भूमिका निभवत असतात. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड वाटप, व्हीलचेअर वाटप इत्यादी योजना राबवण्यात आल्या आहेत. आणि हे सर्व काही शक्य होऊ शकतं फक्त कोणामुळे तर अर्थातच ज्या व्यक्तिमत्वानं या समाजाच्या विकासाचा प्रत्येक गरीबातील गरीब कुटुंबातील मुलाला स्पर्धा परीक्षा क्रॅक करून अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करण्याकरिता जे व्यक्तिमत्व उतरलंय ते अर्थातच निलेशजी सांबरे साहेब आणि त्यांच्याच कार्याला प्रेरित होऊन आता मात्र जय बजरंग चषकलाही आपण काम करताना पाहायला मिळतं. चला आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जात आहोत आणि खरं तिकडे टॉस एका बाजूने साईराज स्पोर्ट्स कोशिंबे आणि दुसऱ्या बाजूने मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर. एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल जी तिसऱ्या सत्रातली मॅच असेल. 3rd राऊंडची मॅच पाहतोय. जय बजरंग चषक आणि आम्ही शिलारकर अशी कॉलिंग आहे आणि जय बजरंग आणि आम्ही शिलारकर आलाय. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते साईराज स्पोर्ट्स कोशिंबे जिंकतात. आपण साईराज कोशिंबे संघाच्या कर्णधाराकडे जाऊयात. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळताना जसं मैदानामध्ये आला आतापर्यंत एक मॅच तुमची झाली आहे आणि जिंकलेत
त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल आणि या मैदानाबद्दल आणि स्पर्धेबद्दल? ग्राउंड जर खूप चांगला आहे असं आजपर्यंत आम्हाला खेळायला भेटला होता, पहिल्यांदा खेळायला भेटला, त्याचा आम्ही संधीचा फायदा करू. आता जर बघितलं गेलं तर समोरचा संघ या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी त्याने सिनियरच्या संघाला हरवून पहिला क्रमांक राहिला होता. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर ते त्यांचं टायटल जे आहे ते डिफेंड करण्यासाठी उतरलेत. सो आक्रमक असेल, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल, कारण की 3 षटकांची मॅच. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि समोरच्या संघाबद्दल काय स्ट्रॅटेजी? 35 पर्यंत. नक्कीच आपण शुभेच्छा देऊयात. त्यानंतर सूर्यानगर संघाच्या कर्णधाराकडे जाऊयात. अगदी जर बघितलं गेलं तर मागच्या वर्षी मेगा फायनलची मॅच तुम्ही उचलली होती. सो टायटल डिफेंड करण्यासाठी तुम्ही मैदानात आहेत, त्याबद्दल म्हणण्याचा काय प्रयत्न असेल आणि आज ओव्हरऑल खूप चांगला खेळ चालू आहे, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? आमचे सगळे खेळाडू 100% देतात, त्याच्यामुळे आम्ही जिंकत आहे आणि असंच पुढे पण खेळ करत राहू. आता सगळे बघितलं गेलं तर बॅटिंग करायची आहे सर्वप्रथमतः, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा देऊयात दोन्ही संघांना, सूर्यानगर आणि त्याचबरोबर टीम सैराज स्पोर्ट कोशिंबे. नाणेफेकीचं कौल जिंकला, डिसाईड केलं, क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं. बॅटिंगवरती लगेचच कोणत्याच प्रकारचा वेळ न दौडवता जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. नाणेफेक कक्षामधून आपण पाहिलं आणि आजच्या जेवणाची व्यवस्था माननीय सन्माननीय पिंटूजी वाळन साहेब आणि रमेशजी वाळन साहेबांच्या वतीने आम्हाला इथे झाली आहे. त्यांचंही आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. टीम जॉय 11 RCC पहारे. खूप सारा वेळ आपण इथून मात्र खर्च करताय, जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून मात्र बंधनकारक असेल. तब्बल विजयाकरिता आव्हान समोर ठेवलं गेले 35 धावसंख्येचं. त्यामधील पहिला चेंडू इथे मात्र पडला गेला. एक धाव मिती आहे. चला गोलंदाजीला सुरुवात करा, लास्ट पुकार असेल. टीम क्वालिफाय जेवढेही संघ झाले त्यांनी 3 वाजेपर्यंत आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अथर्व तयार, षटक क्रमांक पहिला. ओ हो, या व्यास वेगामध्ये थोडंसं परिवर्तन तर पाहायला मिळालं, पण तदनंतर आपण जर का बघितलं, यस गॉट इट, आणि थोडंसं उंची आपल्याला कमी पाहायला मिळाली. चेंडूची 22 स्वरूपात मिळणारी एक धावीतून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचताना ती म्हणजे एकेरी धावेच्या बढतीनं 2 या अंकावर 35 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय. ज्या पद्धतीने पहारेकरांनी अटॅक केला होता त्याच पद्धतीने आता मात्र साक्रोलीकरांनी अटॅक करावा लागेल विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करायची असेल तर. पुढचा बॉल, याही वेळेला दांडी गुल करणारा हा चेंडू, विकेट होईल पतन, परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट. क्या बात आहे. सुरेख गीत जय बजरंग शेलारचं पण इथून मात्र ऐकताय. विकेटचं बदल झालंय, परतावं लागलं यावेळेस बॅटरला तंबूच्या असल्या. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर का आज सामना साक्रोलीकरांना विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल किंवा विजय आपल्या बाजूने खेचून आणायचं असेल तर आकाशला आता मात्र चेंडू आकाशात घालवावे लागतील. निलेश भगवान सांबरे स्टँडमध्ये इथे मात्र हे चेंडू डिलिव्हर करावे लागतील. पाहूयात सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या नावाने असणाऱ्या स्टँडमध्ये चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतील का. ते क्षेत्र जर का स्टँडचं आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी एक पूरक आहे. एक चांगला स्ट्रोक तिथूनही कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षक राजाचा विचार केला तर त्या स्टँडमध्ये सावलीमध्ये बसून विथ रेलिंग इथून आता बसून आनंद लुटता येतोय. यावेळेस आपण इथून आता पाहताय निर्धा फेकी डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात आलेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 2. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल सरळ बॅटनं खेचून मारला. या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तैनात, चूक होणार नाहीये. विकेट होईल पतन, परतावं लागेल या वेळेला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार.
5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आला आहे. धावसंख्या 2 बाद फक्त आणि फक्त, ती म्हणजे दोन्ही अंकावर धावफलक. न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना थोडीशी एक दैन्य परिस्थिती असं म्हणायला इथून माझा हरकत नाही आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये पाहायला मिळाले, 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या ही दोन्ही अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक संपूर्ण आयोजन करताना जय बजरंग स्पोर्ट्स पाहायला मिळतोय. आणि या आयोजनाची एवन जोडी जर का आपण बघितली तर करण वारगडे आणि निशाल भोईर यांना आपण सातत्याने पाहिले आणि त्यांना साथ निलेशजी सांबरे साहेबांची सातत्याने लाभत राहते. आणि त्याच्यानंतर आकाशजी भोईर यांची ही साथ या स्पर्धेला सातत्यानं त्यांची लाभत राहते. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी असेल. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 या अंकावर. 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 31 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र पाहायला मिळते. पण लाईव्ह स्क्रीनला पाहताय विकासाचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं सन्माननीय निलेशजी भगवान साहेब सांबरे साहेबांचं फ्लेक्स आपण इथून मात्र पाहताय. आणि तदनंतर या ठाणे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील महिलांना सक्षमीकरण करण्याकरिता जे सातत्यानं कार्यतत्पर राहिल्यात जिजाऊच्या वाघीण म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं मोनिकाताई पानवे, त्यांनाही आपण पाहताय. त्यांचे फ्लेक्स पाहतायत. खूप सारे स्ट्रोक त्याही दिशेने कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याही फ्लेक्सला सलामी देणारे काही स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज अनिकेत तयार. ओहो हो, यावेळेस उडवलं गेलंय. झेलला आहे संधी की चेंडू बाउंड्राईंच्या पलीकडे एका हाताने झेल. क्या बात आहे. एका हाताने टाळी वाजत नाही तशी एका हाताने झेल होत नाहीये. त्याला कुठेतरी मात्र तोडून मोडून काढलाय आणि शक्य करून दाखवलंय. एका हाताने झेल, लाजवाब झेल. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आमचा कॅमेरा वर्क ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. जसा चेंडू निघालाय तसा जिथपर्यंत शेवटपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि कॅमेरा वर्क आमचे भावेश प्रिन्स मूवीजचे अतिशय चांगल्या पद्धतीनं कॅमेरा वर्क त्यांचा आपण इथून मात्र पाहत आहे. संपूर्ण गोष्ट जसा चेंडू स्टार्टला निघालाय तो एंडपर्यंत प्रत्येक गोष्ट इथून मात्र कॅप्चर केली जाते. अनिकेतला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर विकेटचं बदन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज अनिकेत तयार. 11 चेंडूचा खेळ शेष असेल आणि विजयाकरिता 31 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासेल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुढचा बॉल बॅटशी कडा, बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्षेत्ररक्षकांची तारांबळ निश्चित रूपानं उडताना पाहायला मिळाली तिथे. त्याचा फायदा घेत साकरोलीकरांच्या बॅटरने इथे मात्र धावा किती कन्वर्ट केल्यात. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 धावेच्या बढतीने 6 या अंकावर. हर्ष भोईर लेट पण थेट या स्पर्धेला भेट देण्याकरिता पोहोचलेत. बँडच्या ऑर्डर असतील, कदाचित उत्कृष्ट असे बेस्ट वादक सुद्धा आहेत. चेक, हॅलो चेक. थँक्यू सो मच. व्हाईट बॉलचा इशारा पंच पुनश्च एकदा इथून मात्र दर्शवतायत. आणि धावफलक एकेरी धावेने 9 या अंकावर जाऊन पोहोचताना चेंडू संपलेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय दुसऱ्या षटकातील.
गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल बेरकावून द्यायचं होतं, पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं, विकेट होईल बदन, परतावं लागेल यावेळेस तंबूच्या असल्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या विकेटचं पतन फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि साखरोलीकरांची जी गाडी आहे धावसंख्येची ती कुठेतरी मात्र 9 या अंकावर स्टॉप करून राहिली आहे. थांबून राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंडू संपतायत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 9. चला न्यू बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमर, विनंती असेल थोडंसं धावत वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये पोचा आणि वॉर्मअप करत मैदान सोडायचंय, हेही बाद झालेल्या बॅटरला विनंती असेल. कारण आयोजन पहा किती भव्य दिव्य असं आयोजन आहे. हे मैदान न राहता एक स्टेडियम लुक या स्पर्धेला येताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं विनंती असेल आपल्याला की थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आज फायनल डे आणि फायनल आपल्याला उजेडातच खेळवायची आहे. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्यामुळं अंधार लवकर होताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस आपण इथून आता पाहत आहे हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते आणि इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. पप्पू वॉटर सप्लायर्सचे मालक एक ब्रँडेड व्यक्तिमत्व आणि ज्यांच्याकडून आम्हाला हे खेळाडू कक्ष लाभले ते असे आपल्या सर्वांचे लडके आदरणीय पप्पूदादा फारुकी इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय पप्पूदादा फारुकी. आपणास विनंती असेल आपण VVIP डाईसमध्ये सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. स्ट्रोक तर चांगला कन्वर्ट झालाय, ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. सिंगल मिळते, सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. धावसंख्या 11. चला थोडंसं गेम करूयात आपण इथून मात्र स्पीडअप. चूक घडतीये, चेंडू माउंट लाईनच्या पलीकडे चौकार आणि यस होऊ शकतं. गुणलेखक लेट पण थेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि चौकार धावसंख्या 16. रेलिंगला टेकून कुठलाही लहान मुलगा उभा राहणार नाहीये. रेलिंगला टेकायचं नाहीये, कोणीच रेलिंगला टेकून उभा राहू नका. बजरंग बलीच्या आशीर्वादानं यस इथून मात्र आपण पाहत आहे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 16. 6 चेंडू आणि विजयाकरिता 19 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. आणि इथे मात्र ज्यांच्याकडून आम्हाला खेळाडू कक्ष लाभलाय असे आपले सर्वांचे लाडके पप्पू वॉटर सप्लायरचे मालक आणि या स्पर्धेवर आणि या आयोजकांवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय पप्पूदादा फारुकी इथे उपस्थित होत आहेत. वेलकम पप्पूदादा फारुकी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिमांशूला आणले गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता मृत चेंडू इथे मात्र घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा पंचांनी इथून मात्र दर्शवलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हिमांशू तयार. षटकातील यावेळेस हा चेंडू आपण पाहत आहे सिंगल इथून मात्र अंकित केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र मिळेल आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं.
आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारलाय. या चेंडूला उडवले गेलाय, दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. दमदारे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदारे. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे होय. थँक्यू डीजे. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 23 मॅच में आएगा ट्विस्ट, कारण विजयाकरिता 4 चेंडू आणि आता मात्र 12 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. या षटकाराची आवश्यकता होती, या महत्वाच्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो स्ट्रोक आता मात्र कन्वर्ट केला गेलाय. थोडंसं दडपण वाढायला सुरुवात झाली आहे जॉय 11 RCC पहारे संघाच्या या गोलंदाजावर, कारण चेंडूचे शेष राहत आहेत 4 आणि विजयाकरिता आता मात्र 12 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र मिस करतील. बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं धाव घेणारा हा चेंडू. तारांबळ उडाली आहे. 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा देऊन बसताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 धावेने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चेंडू शेष राहतात इथून मात्र 3 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 10 या धावसंख्येची. 3 चेंडू 10 धावा आणि 3 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता इथून मात्र भास्या. ठोकल्या जातील का पुढचा येणारे 2 चेंडू इथून मात्र निर्णायक. ओ हो या बस कमबॅक हिमांशू इज अ बॅक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. निर्धाव फेक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 25. विजयाकरिता शेवटचे 2 चेंडू आणि आता मात्र 10 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 2 चेंडू 10 धावा आणि 2 चेंडू. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हिमांशू तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. विकेटचं बटन फलंदाज बाद. प्रथम दिवशी क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. धोंडावडवली बी. त्यानंतर सेकंड मिथ स्पोर्ट्स कवाड बी. कालच्या दिवसामध्ये NR बोरपाडा बी. तिन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे. ठीक 3 वाजता आम्हाला आपण इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक 3 वाजता इथून मात्र रिपोर्टिंग करायचं, या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला मॅचला करूयात आपण इथून मात्र सुरुवात. 1 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. समोर मात्र पिंटू. बॅटच्या रडारमध्ये चेंडू जसा आलाय तसा पिंटूने फेकून दिलाय षटकार. पिंटूला आधी का नाही पाठवलं? 1 मिनिट. पिंटूला आधी का नाही पाठवलं हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. षटकार पाहिला, धावसंख्या जाऊन पोहोचली षटकाराच्या बढतीनं ती म्हणजे 31. तब्बल 4 धावेनं सामना पराभूत व्हावा लागला साकरोली संघाला आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा खिताब जातोय. आम्ही पोहोचू तोपर्यंत एक संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅचमध्ये. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदारे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदारे. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. थँक्यू सो मच डीजे. आणि आपण जातोय